Good afternoon, students. We have completed third chapter, that is triangle. Problem set videos were also sent to you. We have solved that, and now we will see constructions of triangles. Constructions of triangles याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला कन्स्ट्रक्शन्स बघायचं आहे ट्रायंगलचं आणि त्याच्यासाठी टाइप्स कोणते कोणते आहेत तर इथं 3 दिलेले आहेत. बेस दिलेला आहे ट्रायंगलचा, अँड अँगल ऍडजस्टंट टू द बेस, आणखीन सम ऑफ लेंथ ऑफ टू रिमेनिंग साइड्स हे दिलं असताना त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बेस दिलेला आहे, ऍडजस्टंट अँगल टू द बेस दिलेला आहे आणि राहिलेल्या दोन साइड्सचं डिफरन्स दिलेला आहे अँड द डिफरन्स ऑफ लेंथ ऑफ रिमेनिंग टू साइड्स त्यावेळेस. आणि थर्ड टाइप आहे पेरिमीटर अँड अँगल ऍडजस्टंट टू द बेस आर गिवन. अँगल ऍडजस्टंट टू द बेस आणखीन पेरिमीटर ट्रायंगलचा दिला असेल तर ट्रायंगल कसं कन्स्ट्रक्ट करायचंय असे आपल्याला किती टाइप्स बघायचे आहेत कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्सचे. टोटल 3 टाइप्स आहेत ट्रायंगल्सचे. मग त्याच्यामध्ये बेस दिलेला आहे आणि बेस अँगल आणखीन राहिलेल्या दोन साइड्सची सम दिलेली असेल किंवा राहिलेल्या दोन साइड्सच्या डिफरन्स दिला असेल त्यावेळेस कसा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे असे दोन प्रकार. आणि थर्ड आहे ट्रायंगलची पेरिमीटर दिलेली आहे आणि बेस अँगलचे मेजर्स दिले असतील त्यावेळेला कसे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला आपण आधीच्या स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेले कोणते आहेत कन्स्ट्रक्शन्स तर टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल वेन 3 साइड्स दिले असतील तर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कसं करायचंय हे आपण आधी बघितलेलं आहे. त्याचबरोबर कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल वेन इट्स बेस अँड 2 ऍडजस्टंट अँगल्स आर गिवन. बेस आणि 2 ऍडजस्टंट अँगल्स दिले असतील तर तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला येणार आहे. त्याच्यानंतर टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल वेन 2 साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल आर गिवन. 2 साइड्स दिल्यात आणि 2 साइड्सनं इन्क्लूड केलेला अँगल दिलेला असेल तर तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला येणार आहे. आणि टू कन्स्ट्रक्ट अ राईट अँगल ट्रायंगल वेन हायपोटेनस अँड वन साइड इज गिवन. हे सुद्धा हे सगळे ट्रायंगल्सचे कन्स्ट्रक्शनचे टाइप्स जे तुम्ही आधी स्टडी केलेलं आहे 8th मध्ये 7th मध्ये. आता आपल्याला कोणते बघायचे आहेत तर इथं दिलेले हे 3 टाइप्स त्याच्याप्रमाणे आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचंय. आणि ते करण्यासाठी आपल्याला कोणतं कन्स्ट्रक्शन माहिती असायला पाहिजे तर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर थिअरम काय आहे तो माहिती असला पाहिजे. परपॅन्डिक्युलर बायसेक्टर थिअरम आपण स्टडी केलेला आहे. कोणत्याही सेगमेंटच्या परपॅन्डिक्युलर बायसेक्टर जर ड्रॉ केला तर त्या परपॅन्डिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉइंट त्या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वरती असतो. मग क्यू ए इज इक्वल टू क्यू बी. इथं सेगमेंट कोणती आहे ए बी अँड लाईन एल इज परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. म्हणून पॉइंट क्यू जर असेल तर क्यू इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट ए अँड बी. क्यू ए इक्वल टू क्यू बी हे असणार आहे. इथं ते दोन स्टेटमेंट्स दिलेत. एव्हरी पॉइंट ऑन परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम इट्स एंड पॉइंट्स आणि एव्हरी पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट इज ऑन परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. हा थेरम आपण लास्ट चॅप्टर मध्ये बघितलेला आहे मागच्या. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि त्या कन्स्ट्रक्शन्स मध्ये बघा टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल 3 कंडिशन्स आर रिक्वायर्ड. कोणते आहेत आउट ऑफ 3 कंडिशन्स कोणते आहेत तर आउट ऑफ 3 साइड्स अँड 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल 2 parts and some additional information about them is given, then we can construct the triangle using them. टोटल किती आहेत रिक्वायरमेंट्स म्हणजे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी 3 कंडिशन्स रिक्वायर्ड आहेत. मग त्याच्यामध्ये 3 साइड्स आणि 3 अँगल्स पैकी 2 पार्ट्स तुम्हाला दिलेत आणखीन काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली असेल मग किंवा तिसरा पार्ट पण दिलेला असेल किंवा काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला येणार आहे. आता इफ अ पॉइंट इज ऑन 2 different lines then it is intersected. It is the intersection of the 2 lines. जर एक पॉइंट 2 वेगवेगळ्या लाईन्स वरती लाय होत असेल
तर तो पॉइंट काय असणार आहे, त्या दोन लाईन्सचं इंटरसेक्शन असणार आहे. देन इट इज द इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. हे स्टेटमेंट काय करायचं आहे, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये चुकून विचारलं तर माहिती असायला पाहिजे. काय आहे, एकच पॉइंट आहे. इफ अ पॉइंट is on two different lines, then it is in the intersection of the two lines. Suppose बघा, एक पॉइंट दोन्ही लाईन्सला कॉमन असेल तर तो पॉइंट कशावरती लाय होणार आहे, त्या दोन लाईन्सचा तो काय असणार आहे, इंटरसेक्शन असणार आहे. इथं जर आपण पॉइंट पी आणि ही लाईन एल, ही लाईन एम, पॉइंट पी काय आहे, इज ऑन टू डिफरंट लाईन्स, दोन डिफरंट लाईन्स वरती आहे. लाईन पी हा लाईन एम, पॉइंट पी हा लाईन एम वरती पण आहे आणि पॉइंट पी इज ऑन लाईन एल. मग त्यावेळेला तो पॉइंट काय असणार आहे, देन इट इज द इंटरसेक्शन ऑफ द टू लाईन्स. इंटरसेक्शन इथं स्पेलिंग चुकलेलं आहे, इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. तो पॉइंट काय असणार आहे, इंटरसेक्शन असणार आहे दोन लाईन्सचा. हे कळलेलं आहे. आता आपण पहिला पार्ट बघायचा आहे आणि तो काय आहे ते बघायचंय. पहिल्यांदा तुम्हाला कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. आता हा पहिला पार्ट काय दिलेला आहे तुम्हाला, कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स बेस अँड अँगल ऍडजसेंट टू द बेस अँड द सम ऑफ द लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स आर गिवन. म्हणजे काय दिलंय, ट्रायंगलचा बेस दिलाय आणि आता बेसला किती अँगल्स असणार आहेत, बेसचे ऍडजसेंट अँगल्स, बेसला लगतचे अँगल्स दोन असणार आहेत. एका आता जर बेस बीसी बेस असेल तर अँगल बी आणि अँगल सी त्याच्यातला एक ऍडजसेंट अँगल दिलेला आहे आणि राहिलेल्या दोन साइड्सचं काय दिलेली आहे, सम दिलेली असेल तर तो ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे ते आपण बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला देताना काय काय दिलेलं आहे, बेस दिलाय ट्रायंगलचा, त्याच्यानंतर बेसला एक ऍडजसेंट अँगल दिलेला आहे, आणखीन राहिलेल्या दोन साइड्सची ऍडिशन दिलेली आहे. मग आता त्यावेळेस स्टेप्स कशा लक्षात ठेवायच्या ते आधी बघा आणि नंतर आपण एक एक्झाम्पल बघूयात. आता समजा इथं तुम्हाला ट्रायंगल कोणता दिलेला आहे, इन ट्रायंगल एबीसी. एबीसी ट्रायंगल मध्ये बेस कोणता आहे, बेस इज बीसी. बीसी दिलेला आहे आणि हाऊ मच इट इज 6.3 सेंटीमीटर्स. आता या बेसचे ऍडजसेंट अँगल्स, अँगल ए असेल, अँगल बी असेल किंवा अँगल सी. म्हणून अँगल बी तुम्हाला दिलेला आहे, किती दिलेला आहे, 75 डिग्रीज. आणि आता बेस सोडून राहिलेल्या दोन साइड्स कोणत्या आहेत ट्रायंगलच्या, तर ए बी आणि बी ए सी. म्हणून तुम्हाला त्या राहिलेल्या दोन साइड्सची ऍडिशन दिलेली आहे, ए बी प्लस ए सी, आणि यांची ऍडिशन किती दिलेली आहे, 9 सेंटीमीटर्स. त्यावेळेस कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे, तर एक रफ फिगर बघा. फक्त मी इथं पेन न दाखवते, नंतर आपण नीट करूया. पहिल्यांदा दिलेला बेस किती आहे तो कन्स्ट्रक्ट करून घ्यायचा. रफ फिगर बघा, बेस आहे BC आणि किती आहे तो 6.3 सेंटीमीटर्स. आता त्याच्यानंतर अँगल बी तुम्हाला दिलाय 75, म्हणून प्रोटेक्टरचा यूज करा आणि 75चा रे ड्रॉ करा. 75 अँगलचा काय ड्रॉ करायचा आहे, रे ड्रॉ करायचा आहे आणि इथं लिहायचं आहे 75 डिग्रीज. आता या रे वरती आणखीन एक पॉइंट, आता ट्रायंगलचे व्हर्टायसेस 3 आहेत, ABC, हे सोडून दुसरा एक पॉइंट घ्यायचा ह्या रे वरती आणि तो किती डिस्टन्स वरती घ्यायचा, बी पासून 9 सेंटीमीटर वरती घ्यायचा. म्हणजे समजा हा पॉइंट तुम्ही घेतला एक्स, BX, हे टोटल BX किती असणार आहे, टोटल BX इज 9 सेंटीमीटर्स. कळले. आणि मग आता या BX चा काय ड्रॉ करायचा, परपॅन्डिक्युलर बाय. आता हा काय करायचा आहे, BX घेतल्यानंतर हा X कुणाला जॉईन करायचा आहे, XC जॉईन करायचं, X आणखी C जॉईन करायचंय. आणि XC ही जी लाईन तुम्ही ड्रॉ करता याला परपॅन्डिक्युलर बायसेक्टर कन्स्ट्रक्ट करायचा आहे. काय कन्स्ट्रक्ट करायचा आहे, XC ला परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. आणि परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करताना तुम्ही कंपासचा यूज करणार. हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स तुमच्या कंपास मध्ये घ्या आणि दोन्ही बाजूला आर्क्स ड्रॉ करा आणि ते आर्क्स इंटरसेक्ट करणारा पुन्हा पुढच्या नेक्स्ट पॉइंटला ठेवून काय करणार आहात, आधीच्या काढलेल्या आर्क्सला इंटरसेक्ट करणारे आर्क्स ड्रॉ करणार. जर आर्क आणि मग ही लाईन जर तुम्ही ड्रॉ केली तर ती लाईन काय होणार आहे, आपण जी सम ड्रॉ केलेली आहे कोणती आहे,
ABX ही जी ड्रॉ केलेली आहे त्यांना इंटरसेक्ट करून ती लाईन काय होणार आहे, पास होणार आहे. हा ही पॉइंट येणार आहे. आता इथे ही परपॅन्डिक्युलर बायसेक्टर आहे आणि परपॅन्डिक्युलर बायसेक्टर कुणाचा आहे, तर XC चा आहे ही लाईन. आणि ती लाईन BX ला ज्या पॉइंट मध्ये मीट करते त्याला काय नेम देणार तुम्ही, A. आणि AX जेवढं असेल तेवढंच कसं काय असणार आहे, AC असणार आहे. म्हणून आणि AC जॉईन करा आणि बघा A हा पॉइंट सेगमेंट XC च्या परपॅन्डिक्युलर बायसेक्टर वर आहे, म्हणून A हा पॉइंट X पासून आणि A पासून इक्वल डिस्टन्स वर असणार आहे. कळले? आणि ट्रायंगल BAC हा काय आहे, रिक्वायर्ड ट्रायंगल. BA प्लस AC AX हे किती आहे, 9. म्हणून BA प्लस AC इज इक्वल टू काय आहे, 9 सेंटीमीटर येणार आहे. या दोघांची ऍडिशन असा ट्रायंगल तुमचा येणार आहे. कळलेला आहे काय काय करायचंय. ज्या वेळेला ट्रायंगलचा बेस आणि ऍडजसंट अँगल आणि राहिलेल्या दोन साइड्सची ऍडिशन देतात त्यावेळेस बेस ड्रॉ करायचा, त्याच्यानंतर ऍडजसंट अँगलचा रे ड्रॉ करायचा आणि त्या रे वरती चौथा एक पॉइंट नेम द्यायचं त्याला, नवीन ट्रायंगलचे व्हर्टायसेस सोडून एक नवीन पॉइंट द्यायचा आहे. आणि ते काय किती डिस्टन्स वरती असणार आहे, ते जो काढलेला अँगल आहे त्या रे वरती घ्यायचा आहे. तो बी पासून सम एवढ्या डिस्टन्स दोन रिमेनिंग साइडची सम जेवढी आहे तेवढ्या पॉइंट वरती तो पॉइंट घ्यायचा आहे. म्हणून BX हे किती येणार आहे, 9 सेंटीमीटर असणार आहे. त्याच्यानंतर तो X पॉइंट C ला जॉईन करायचा आहे आणि XC या सेगमेंटची परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. XC चा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आणि तो बायसेक्टर BX ला ज्या पॉइंट मध्ये मीट होतो त्या पॉइंटला नेम काय द्यायचं आहे, A. लक्षात आलंय? परपॅन्डिक्युलर बायसेक्टर कुणाचा ड्रॉ करायचा आहे, जो अँगलचा रे ड्रॉ केलाय त्याचा काढायचा नाही. तर हा X पॉइंट आणि C जोडलेली जी लाईन आहे त्याचा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. लक्षात आलेला आहे? आणि मग तुम्ही A आणि C जॉईन केलं तर ट्रायंगल ABC इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. तुमचा रिक्वायर्ड ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल ABC. आणि खाली कन्स्ट्रक्शन करून झाल्यावरती तुम्हाला काय लिहायचं आहे, ट्रायंगल ABC इज रिक्वायर्ड ट्रायंगल. तो काय आहे, रिक्वायर्ड ट्रायंगल. आता हे कन्स्ट्रक्शन, आता याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल्स घ्यायचे आहे आणि हे कन्स्ट्रक्शन केल्यावरती कुठले कुठले नोटेशन्स असायला पाहिजेत तुमच्या डायग्राम वरती. तर बघा ही बेसची लेंथ, त्याच्यानंतर इथं BD पॉइंट घेतलेला आहे 9 सेंटीमीटर वर, तो आर्क ड्रॉ केलेला आहे. BD सम एवढं डिस्टन्स तुमच्या कंपास मध्ये घ्यायचंय. आणखी मग तुम्ही काय करणार आहात, त्या पॉइंटला नेम देणार D. नंतर DC जॉईन केलेला आहे आणि DC चा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. म्हणून बघा परपॅन्डिक्युलरचा सिम्बॉल हे आयडेंटिकल मार्क्स आणि परपॅन्डिक्युलर बायसेक्टर वरचा पॉइंट आहे त्याला नेम दिलं A. A हा पॉइंट D पासून आणि C पासून इक्वल डिस्टन्स वर असतो म्हणून या आयडेंटिकल सिम्बॉल्स दिलेले आहेत. लक्षात आलेलं आहे? जर तुम्ही डायग्राम बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. फक्त या रे वरती जो X हा पॉइंट घ्यायचा आहे त्याच्यासाठी कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आणि आर्क ड्रॉ करून त्याला नेम द्यायचं आहे. आणि परपॅन्डिक्युलर बायसेक्टर, इथं परपॅन्डिक्युलरचं सिम्बॉल्स आणखीन हे आयडेंटिकल सिम्बॉल्स हे असायला पाहिजे. लक्षात आलंय? तर आपण एक्सरसाइज 4.3 मधलं सम 4. आपला हा पहिला चॅप्टर आहे ह्याच्यातला प्रॅक्टिस सेट आणि याला नेम द्यायचंय 4.1 आणि त्याच्यामधलं आपण फर्स्ट सम बघणार आहोत. कन्स्ट्रक्शन कोणाचं बघायचं आहे, फर्स्ट समचं कन्स्ट्रक्शन. आता काय आहे फर्स्ट सम ते आधी बघा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR इन सच अ वे in which QR equal to 4.2 सेंटीमीटर्स. QR किती आहे, 4.2 सेंटीमीटर्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे, QR बेस आहे म्हणून ऍडजसंट अँगल कोणता दिलेला आहे, अँगल Q दिलेला आहे आणि अँगल Q ची मेजर किती आहे, 40
डिग्रीज दिलेली आहे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या दोन साइड्स, बेस जर क्यू आर असेल तर राहिलेल्या साइड्स कोणत्या आहेत, पी क्यू आणखीन पी आर, त्यांची ऍडिशन दिली आहे 8.5 सेंटीमीटर. मग आता आपण हे कन्स्ट्रक्शन बघूयात. कोणतं आहे, प्रॅक्टिस सेट. इथं 4.2 दिलेलं आहे, ते फक्त काय करायचंय 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1. कन्स्ट्रक्शन मध्ये आपले मार्क घालवायचे नाहीत. एकदम इझी आहे हे कन्स्ट्रक्शन, पण त्याच्यामध्ये सगळे नोटिफिकेशन्स असायला पाहिजेत. मग पहिल्या सम मध्ये तुमचं पहिलं सम लिहायचंय तुम्हाला, ते तुम्ही लिहायचं आणखीन मग सम सॉल्व्ह करायला घ्यायचं आहे. मग आता याच्यासाठी तुम्ही एक रफ फिगर ड्रॉ केली तरी चालणार आहे आणि रफ फिगर मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मेजर्स घ्यायचे नाहीत. मग रफ फिगर आपण एका बाजूला ड्रॉ करूयात. तिथं बेस काय आहे, क्यू आर बेस आहे, म्हणून ह्याला नेम देऊयात आपण क्यू आर आणि त्याची लेंथ किती आहे 4.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर अँगल क्यू तुम्हाला दिलेला आहे 40 डिग्रीज, म्हणून एक अंदाजे 40 डिग्रीजचा रे ड्रॉ करा आणि त्या रे वरती तुम्हाला काय करायचं आहे, इतर दोन रिमेनिंग टू साइड्सची सम जी आहे 8.5 तो आर्क ड्रॉ करायचा आहे. म्हणून इथं तुमचा तो पॉइंट येणार आहे आणि त्याला नेम दिलेला आहे डी, देऊयात आपण नेम. आणि नंतरचं काम काय आहे, डी आर काय करायचं आहे तुम्हाला, जॉईन करायचं आहे. मग आता इथं काय काय लिहायचं राहिलेलं आहे आपलं, तर अँगल डी किती आहे 40 डिग्रीज, आणखीन डी क्यू ही लेंथ किती आहे, डी क्यू ही लेंथ किती आहे 8.5 सेंटीमीटर्स. हे डी क्यू असं पेन्सिल न करायचं आहे सगळं. आणि त्याच्यानंतर याला परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे आणि तो परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काय असणार आहे, बरोबर दोन इक्वल पार्ट्स करणार आहे त्याचे. डी आर चा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करा आणि तो ज्या पॉइंट मध्ये बी डी ला किंवा क्यू डी ला इंटरसेक्ट होतो त्याला पी हे नेम द्या आणि नंतर पी आर जॉईन करा. आता तुमच्या सिम्बॉल्स, इथं परपॅन्डिक्युलरचा सिम्बॉल, इथं एक आयडेंटिकल सिम्बॉल आणि इथं डबल लाईन्स द्या. कळलेलं आहे. पीडी जेवढं आहे तेवढंच काय असणार आहे, पी आर असणार आहे. दिस इज युअर रफ फिगर. आणि आता आपण फेअर फिगर ड्रॉ करूयात. मग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन बघा, तुम्हाला लेंथ किती दिलेली आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ पी आर. आता ती पी आर ची लेंथ जी आहे ती आहे 4.2 सेंटीमीटर्स. तुम्ही पेन्सिलचा यूज करा व्यवस्थित, पट्टी पेन्सिल. आणखीन आता इथं मी ड्रॉ करून दाखवणार आहे, तुम्ही थोडं खाली करा व्यवस्थित. समजा आता इथं 4.2, मग ही काय असणार आहे तुमचं 4.2 ची ही सेगमेंट ड्रॉ केली. त्याला नेम काय द्यायचं आहे, बेसला नेम काय आहे क्यू आर 4.2 सेंटीमीटर्स. नंतर काय आहे, अँगल ड्रॉ करायचा आहे. क्यू पशी अँगल ड्रॉ करायचा आहे. किती मेजरचा करायचा आहे, तर 40 डिग्रीजचा करायचा आहे. हा प्रोटेक्टर व्यवस्थित ठेवा आणि 0, 10, 20, 30, 40 इथनं मेजर मोजायला सुरुवात करा. 180, 170, 160 ही बाहेरची स्केल मेजर करायची नाही, त्यावेळेस ते इथं 40 येईल आणि हा ऑप्टिव्ह अँगल होणार आहे 140 डिग्रीजचा. तर 0 पासून मेजर करा, इथं मार्क करा आणि नंतर तो रे ड्रॉ करा. आता हा रे ड्रॉ केल्यावरती या रे वरती आपल्याला काय करायचं आहे, तो रे जवळजवळ 8.5 सेंटीमीटर पेक्षा मोठा आला पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला 8.5 सेंटीमीटर हे मार्क करता आलं पाहिजे. कळलंय. आता इथं अँगल क्यू किती मेजरचा आहे 40 डिग्रीज, ते नोटेशन करा. आणि आता तुमच्या कंपास मध्ये किती डिस्टन्स घेणार आहात, 8 हे सेंटीमीटर, 8.5 सेंटीमीटर हे डिस्टन्स घेणार तुम्ही. म्हणजे तुम्हाला बघा इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 8.5. कळलंय. 8.5 एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. क्यू सेंटर ठेवा आणि काढलेल्या रे वरती एक आर्क ड्रॉ करा. दिसतोय तो आर्क.
आणि त्याला नेम, आता PQR नेम न देता तुम्ही X दिलं किंवा D दिला तरी चालेल. ह्याला नेम द्या तुम्ही D. आणि नंतर DR काय करायचंय तुम्हाला, जॉईन करायचंय. DR जॉईन करा. DR जॉईन करा. DR जॉईन केल्यावरती काय करायचंय, आता तुम्हाला DR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टरचं कन्स्ट्रक्शन काय आहे, तर हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि दोन्ही बाजूला ज्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे त्याच्या दोन्ही बाजूला आर्क्स ड्रॉ करा. कळलेलं आहे. एक सेंटर घेऊन, आता D सेंटर घेऊन आधीच्या काढलेल्या आर्क्सला इंटरसेक्ट करणारे आर्क्स ड्रॉ करा. डिस्टन्स तेच ठेवायचं आणि हे आर्क्स ड्रॉ करायचे. ते केल्यानंतर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन या दोन आर्क्सचे जॉईन करणारी लाईन ड्रॉ करा. आणि ती लाईन तुम्हाला काय होणार आहे, ती लाईन ही बघा, ह्याला ॲरो द्या, लाईन आहे आणि ती लाईन इथं परपेंडिक्युलरचा सिम्बॉल आणि इथं एक आयडेंटिकलचा सिम्बॉल द्या. आता ती लाईन जी आहे ती QD ला ज्या पॉइंट मध्ये मीट होते त्याला नेम द्या P. त्याला नेम काय द्यायचं आहे, थर्ड व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल P. आणि आता काय जॉईन करायचं आहे, PR जॉईन करा. PR जॉईन करा. आता PD जेवढं आहे तेवढाच काय असणार आहे, PR. कारण P हा सेगमेंट DR च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर आहे. म्हणून परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा पॉइंट P हा D आणि R पासून इक्वल डिस्टन्स वर असतो. PD जेवढं आहे तेवढंच PR असणार आहे. आणि आता तुमचा रिक्वायर्ड ट्रायंगल PQR हा काय आहे, दिस इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. आता एक काय राहिलंय आपलं लिहायचं, तर Q पासून D पर्यंत डिस्टन्स आपलं मार्क करायचं राहिलंय किंवा लिहायचं राहिलेलं आहे. ते तेवढं लिहा. किती आहे ते डिस्टन्स, तर 8.5 सेंटीमीटर्स. किती आहे, 8.5 सेंटीमीटर्स हे डिस्टन्स इथं लिहा. 8.5 सेंटीमीटर्स. आणि आता खालती तुम्हाला स्टेटमेंट काय लिहायचं आहे, देअरफॉर. हे स्टेटमेंट कंपल्सरी असायला पाहिजे. इथं तुमचा काय व्हर्टेक्स आहे, P. या पॉइंटला नेम काय दिलेला आहे तुम्ही, P दिलेला आहे. देअरफॉर ट्रायंगल काय लिहायचं आहे, ट्रायंगल PQR इज रिक्वायर्ड ट्रायंगल. कळलेलं आहे कसं कन्स्ट्रक्शन करायचंय. रफ फिगर ड्रॉ करा आणि नंतर फेअर फिगर. पेन्सिल हे नोटेशन सगळे असायला पाहिजेत, तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. आता त्याच्यातलं आणखीन एक सेकंड सम आहे, ते सेकंड सम सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. सेकंड सम, आता सेकंड सम जे आहे तुम्ही होमवर्क साठी करायचं आहे. याच्यातलं सेकंड सम, construct triangle XYZ in which XY YZ 6 आणि XY plus YZ is equal to 9 दिलंय आणि Y अँगल दिलेला आहे 50 डिग्रीज. बरोबर आहे. बेस आहे YZ. मग रिमेनिंग साइड्स कोणत्या आहेत, XY XZ. त्यांची ऍडिशन दिली आहे 9. तर सेकंड सम तुम्ही करू शकता. सेकंड सम करा आणि त्याच्यातलं थर्ड सम सुद्धा तुम्हाला करायला येणार आहे. कळलंय. मी एक दाखवलेलं आहे, हे दोन सम्स सेकंड आणि थर्ड ते तुम्ही करायचे. आणि ज्या वेळेला दोन तिन्ही पण हे तीन सम्स करायला येतील. पहिलं आता केलं आपण, दुसरं आणि तिसरं करा. चौथ्या गणितामध्ये तुम्हाला ते सेल्फ स्टडीसाठी आहे, पण तरी सुद्धा करायला आलं पाहिजे. ट्रायंगल ABC मध्ये BC दिलेला आहे तुम्हाला 3.2 सेंटीमीटर्स, अँगल C दिलाय 45 डिग्रीज आणि पेरिमीटर ऑफ ट्रायंगल दिलेला आहे 10. म्हणजे दोन साइड्सची सम, राहिलेल्या दोन साइड्सची सम न देता काय दिलेलं आहे, पेरिमीटर दिलेलं आहे. कळलंय. मग BC दिलेला आहे 3.2 आणि पेरिमीटर किती आहे, तिन्ही साइड्सची ऍडिशन किती आहे, 10. मग BC नकोय आपल्याला, मग कोणत्या दोन साइड्सची ऍडिशन पाहिजे, तर AB प्लस AC पाहिजे. आणि ही ऍडिशन किती येणार आहे, 10 मायनस 3.2. 10 मायनस 3.2 केलं तर किती येणार आहे, 6.8.
येईल बघा. 10 - 3.2 हे किती येणार आहे 6.8 म्हणजे दोन साइडची ऍडिशन किती आली 6.8. आणि मला वाटतं चौथं सम सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायला आलं पाहिजे. लक्षात आलंय. हा एक्सरसाइज 4.1 तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे.